महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक संसदेत विरोधकांमुळे फेटाळलं गेल्यानं संतप्त झालेल्या भाजपनं देशभर आंदोलन सुरू केलंय। याचाच एक भाग म्हणून भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांच्या सहभागानं मुंबईत मोर्चा काढण्यात आला। मात्र झालं भलतंच। या मोर्चानं झालेल्या ट्रॅफिक जॅममुळे भडकलेल्या एका महिलेनं थेट गिरीश महाजन आणि पोलिसांनाच धारेवर धरलं। यामुळे मोर्चा राहिला बाजूला आणि ही महिला मात्र नागरी समस्यांमुळे तयार झालेल्या असंतोषाचा चेहरा बनली आहे। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। डिड यू नॉट अंडरस्टैंड? मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। चलो। या महिलेचा संताप पहा। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। या महिलेचा राग पहा। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। चलो। ही महिला म्हणजे मुंबई आणि अशाच कोणत्याही शहराच्या नागरी समस्यांनी हतबल आणि त्यामुळेच चिडलेल्या सामान्य माणसाची जणू प्रतिनिधी आहे। तिचा राग, तिचा संताप, ट्रॅफिक मध्ये अडकल्यानं तिची झालेली ससे होलपट या सगळ्याशी कोणताही सामान्य माणूस रिलेट होतो। म्हणूनच रागाच्या भरात तिच्याकडून बोलले गेलेले आक्षेपार्ह शब्द अमान्य असले तरी सोशल मीडियावरचं सामान्य पब्लिक तिच्या बाजूनच आहे। समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया पाहता तिने जणू लोकांच्या राजकारणाविरोधातल्या संतापाला वाट करून दिली अशा भावना आहेत। अतिशय व्यवस्थितपणे जाऊन त्यांनी पोलिसांना विचारलं, त्या बायकांना सांगितलं, गिरीश महाजनांना सांगितलं। एवढं सांगून जर कोणी ऐकत नसेल, तिथे ती जी होती, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओज बघितले, पोलीस तिच्याकडे लक्ष सुद्धा देत नव्हते। मग आणि चिडायला होणार नाही का? आणि तिच्या त्या शब्दाबद्दल मला बोलायचं नाही। तिने एक चुकीचा शब्द वापरला, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही। बाकी ती सगळ्यांना नीट सांगत होती, पण जेव्हा कोणी ऐकत नाही तेव्हा गेट आउट म्हणणं हे अतिशय योग्य आहे असं माझं मत आहे। या सगळ्या सीन मागची कहाणी साधी सरळ आहे। हजारो मुंबईकरांप्रमाणेच ही महिला आपल्या गाडीतून मुंबईतील व्यावसायिक भाग असलेल्या वरळीसारख्या गजबजलेल्या आणि गर्दीच्या भागातून प्रवास करत होती। मात्र संध्याकाळच्या वेळी तिथल्याच जंबोरी मैदान परिसरात भाजपकडून महिला आरक्षण विधेयक विरोधकांकडून फेटाळल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होते। मंत्री गिरीश महाजन, चित्रा वाघ यासह अनेक स्थानिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तिथं जमले होते, ज्यामुळे साहजिकच वरळीच्या आधीच गजबजलेल्या रस्त्यात लगेचच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून ट्रॅफिक जॅम झाला। या महिलेचा लहान मुलगा तिथल्याच शाळेत असल्यानं त्याला घेण्यासाठी ती आली होती। मात्र या मोर्चानं झालेल्या ट्रॅफिक जॅमनं तिला आपल्या मुलाची काळजी वाटू लागली आणि तिचा संयम सुटून ती आक्रमक झाली। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। डिड यू नॉट अंडरस्टैंड? डिड यू नॉट अंडरस्टैंड? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. विचित्र योगायोग म्हणजे एकीकडे भाजपचा मोर्चा नारी शक्ती विधेयकासाठी होता आणि एका नारीच्याच संतापानं या मोर्चातली हवाच काढून घेतली। भाजपच्या मोर्चाचा अशा रीतीनं विचका झाल्यानं विरोधी पक्षांना अर्थातच आनंद झाला। विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमची सत्ता आहे आणि या सत्तेचं त्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो। त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या। राजकारणाच्या सारीपटावर आणि जगण्याच्या रोजच्या साठमारीत हाल सोसतो तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस। ही माणसं ग्रामीण भागात शेतीच्या हमी भावासाठी,
कर्जमाफी, पायाभूत सुविधांसाठी झगडतात, तर शहरात या लोकांच्या चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महागाईपासून सुटका, परवडणारी घरं आणि विना कटकटीची सरकारी सेवा अशा गरजा असतात. एकेकाळी रजनी, दामिनी अशा सिरियलमधून किंवा क्रांतीवीर सारख्या फिल्ममधील कलमवाली बाईमधून सामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या महिला नायिका दाखवल्या गेल्या. पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढणाऱ्या मृणाल गोरे, झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मेधा पाटकर ही तर खऱ्या आयुष्यातली उदाहरणं. भाजपच्या मोर्चाला भिडणारी ही मुंबईवाली बाई, अँग्री वुमन, अगदी आंदोलक नसली तरी तिनं मुंबईचं हे असंही स्पिरिट असतं ते दाखवून दिलंय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.